नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की माझं एक मनी प्लांट आहे ना, ते करपले गेले आणि ते जगेल का नाही ते मला त्यावेळेस माहीत नव्हतं. पण आता तुम्हाला सांगते, ते काही माझ्याकडून सर्वाईव्ह झालं नाही. ते पूर्णपणे उन्हात करपून गेलं. म्हटलं जाऊ दे, आता हे झाड काढून टाकूया आणि त्याच कुंडीमध्ये आता दुसरं झाड लावायचा विचार करत होते. काही दिवसापूर्वी एक जेड प्लांटची कटिंग मी घेऊन आले होते आणि ती मी अशीच मातीमध्ये लावून दिलेली होती. मागच्या 15 दिवसापासून हे मातीमध्ये असेच सोडून दिलेले होते. त्यांच्याकडे मी अजिबात लक्ष दिलं नव्हतं आणि आता तुम्ही बघू शकता, याला छान अशी छोटे छोटे बेबी लीव्ह सुद्धा आलेले आहे आणि खालून छान अशी याला मुळं सुद्धा फुटलेली आहे. त्यामुळे म्हटलं चला आता यांना एक सेपरेट पॉटमध्ये शिफ्ट करून घेऊया. सुरुवातीला विचार केला की या एका सेपरेट कुंडीमध्ये लावून ठेवूया, पण नंतर आठवलं की एवढ्या छोट्या झाडांसाठी एवढी मोठी कुंडी काही कामाची नाही, म्हणून हे झाड परत एकदा मी शिफ्ट करून घेतलं. कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं, जर छोटं झाड असेल ना तर छोटीच कुंडी वापरायची म्हणून. तर ते सुरुवातीला मला आठवलं नाही, पण नंतर आठवलं म्हणून हे लगेचच मी शिफ्ट करून घेतलं. आणि बघू शकतात, हे झाड यामध्ये खूपच सुंदर दिसत होतं. लागल्या हाती हे स्नेक प्लांट सुद्धा मला व्यवस्थित अरेंज करून ठेवायचं होतं. बघायला गेलं तर याची पॉटिंग वगैरे मी करून ठेवली होती, पण काय झालं, काल मुलं इथे खेळत होते आणि खेळता खेळता त्यांच्याकडून ही कुंडी पडली होती आणि त्यांनी ना मी ओरडेल म्हणून त्या धाकाने ही कुंडी जशीची तशी ठेवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण तरी सुद्धा मला एकाच नजरेत बघून कळून चुकलं होतं. सुदैवाने झाडांना काहीतरी डॅमेज वगैरे झालेला नव्हता, म्हणून लगेचच मी तिथल्या तिथं ती शिफ्ट करून घेतली. मातीच्या रिलेटेड कोणतंही काम असो, किंवा ते पॉटिंग असो किंवा मग रिपॉटिंग असो किंवा मग डस्टिंग, हे काम मला ना आंघोळीच्या आधीच करायला खूप जास्त प्रेफर करायला आवडतं. कारण की एकदा आंघोळ वगैरे झाली ना, मग मला हे मातीचे काम करायला बिलकुल कन्व्हिनियंट वाटत नाही. मला खूप जास्त चिडचिड होते. आंघोळ वगैरे झाल्यानंतर इथे देवपूजा सगळ्यात आधी मी करून घेतली आणि त्यानंतर माझ्या दिवसाला मी सुरुवात केली प्रॉपर. दररोज नाश्त्यामध्ये काय बनावं हे विचार करून करून माझ्या डोक्याचा पार दही झालेला आहे. त्यामुळं आज म्हटलं चला आज नाश्ता स्किप करूया, म्हणून सकाळी सकाळी इथे ना मी प्रथमला एक मँगो कट करून देते. तसंही त्याला आंबे खूप जास्त आवडतात आणि उन्हाळा म्हटलं तर आंब्याशिवाय दुसरं घरात कोणतंच फळ येणार नाही. आणि जेव्हापासून प्रथम आंबा खायला लागलाय ना, तेव्हापासून आहे ना मला फक्त उरलेला आंबाच खायला भेटतो. म्हणजे जे अगदी उरलेलं त्याला कंटाळा आला ना, मग ते मला खावं लागतं, कारण की ते वाया जाईल या धाकाने मी ती खाऊन घेते. आणि जोपर्यंत तो खातोय तोपर्यंत मी अजिबात ते आंबा वगैरे एन्जॉय करत नाही. तर असंच काहीतरी आपल्या आईचं असतं ना, आपण आपल्या मुलासाठी त्यांना खावा यासाठी किती काही धडपड करत असतो आणि त्या चक्करमध्ये आपण स्वतः विसरून जातो की हे आपल्याला किती जास्त आवडतं. आता कळायला लागलं, आई असं का म्हणायची की मला आवडत नाही, तुम्ही खाऊन घ्या. आता त्याचं तात्पर्य मला आता सध्या कळतंय. सकाळी सकाळी वातावरण खूप जास्त प्रसन्न आणि हवा फ्रेश असते, त्यामुळे ना आमचं सकाळचं जेवढंही काही रुटीन असतं ना, मग तो चहा असो किंवा मग नाश्ता आम्ही बाहेर बसूनच करत असतो. म्हणजे हे आमचं ठरलेलंच असतं. जोपर्यंत अगदी कडक ऊन पडत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून असतो. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं मिक्स आपेचा रेशो आणि त्याचा हा रिझल्ट आहे. बघू शकतात किती छान असं हे इडली बॅटर छान असं फर्मेंट झाले. आणि हो, हे आपलं रेग्युलर इडली बॅटर अजिबात नाही, यामध्ये आपण भरपूर डाळी घातलेली आहे. म्हणजे जितक्या प्रमाणात आपण यामध्ये कार्ब्स घातलेले आहे तितक्याच प्रमाणात आपण यामध्ये डाळी म्हणजेच प्रोटीन ॲड केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला तीच इडली खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर ही नक्कीच ट्राय करा. आणि बघू शकतात किती छान हे फर्मेंट झालेलं आहे. आणि ज्या वेळेस पण मी इडलीचं बॅटर वगैरे बनवते ना, मग ते कोणतेही असो, तर मी 2 वेळेस होईल असं काहीतरी ते रेशो ठेवत असते. दरवेळेस प्रमाणे अर्ध बॅटर मी इथं यूज करून घेईल आणि अर्ध बॅटर मी एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून घेईल. जास्तीत जास्त ते 1 दिवसपर्यंतच मी ठेवत असते, नंतर ते खराब होऊ शकतं किंवा मी जास्त दिवस ठेवलेलं बॅटर अजिबात वापरत नाही. त्यामुळे ना अगदी 1 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये हे बॅटर माझं संपूर्णपणे संपून जातं. इडली, डोसा, आप्पे काही असो, आमच्या घरामध्ये एक चटणी ना माझ्या मुलाला खूप जास्त आवडते. त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते. तर करायचं काय, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची, जास्त घेतली तरीही चालेल, कारण की त्याचा फ्लेवर खूपच छान लागतो. सोबतच थोडीशी
हिरवी मिरची घेतलेली आहे, आलं, लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहे. आता यामध्ये ना मस्त चटपटीतपणा यावा यासाठी यामध्ये ना आपण अर्धा किंवा 1 लिंबाचा रस पिळायचा, चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आणि थोडंसं पाणी घालून याला छान असं स्मूथ असं दळून घ्यायचं आणि ही चटणी अगदी चटपटीत अशी तयार होते. माझ्या मुलाला पर्सनली ही चटणी खूप जास्त आवडते. ज्या दिवशीही मी साऊथ इंडियन काही बनवत असेल किंवा धपाटे वगैरे असो किंवा धिरडे वगैरे काहीही असो, तर त्यासोबत ही चटणी दरवेळेस बनवत असते. ही चटणी एकदा बनवून ठेवली ना तर 2 ते 3 दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवते. मी 2 ते 3 दिवसाच्या वरती अजिबात ठेवत नाही फ्रीजमध्ये कोणतीही वस्तू, म्हणून 2 ते 3 दिवस म्हणत आहे. आता ही चटणी ना फ्रीजमध्ये ठेवली ना तर 1-2 दिवसानंतर फक्त याचा रंग आहे ना तो थोडासा ऑक्सिडाइज होतो, म्हणजे काळा पडतो. नाहीतर अदरवाईज ही सगळी अगदी परफेक्ट राहते. तुम्हाला जर तसं हवं नसेल ना तर ही चटणी तुम्ही चालता बोलता सुद्धा बनवून घेऊ शकतात किंवा तुम्ही 2-3 दिवसासाठी बनवून फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून नक्कीच ठेवू शकतात. आता ही चटणी ना मी कधी कधी शेंगदाण्यापासून बनवते, कधी कधी डाळ किंवा फुटाणे असताना त्यापासून पण बनवते किंवा कधी कधी मी दोन्हींचं कॉम्बिनेशन वापरते. डिपेंड करतं मला माझ्या मूडवर किंवा माझ्या सोयीनुसार काय योग्य पडेल ते. काहीही तुम्ही वापरू शकतात, फक्त एवढंच आहे सगळेचे सगळे हाय प्रोटीन आहे, त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्तून कोणतंही एक इन्ग्रेडियंट यामध्ये वापरू शकतात. तर इथं माझी चटणी इथं बनवून तयार झालेली आहे. यावरती मी ना अगदी हलकासा तडका देत असते. कधी कधी हा तडका सुद्धा मी घालत नसते चटणीवरती, जर मला हेल्दी व्हर्जन बनवायचं असेल तर. आणि स्वतःसाठी बनवायचं असेल तर मी तडका कम्प्लिटली स्किप करते, म्हणजे एक्स्ट्राचं तेल कशाला ॲड करायचं असं माझं इंटेन्शन असतं. पण आज म्हटलं चला व्हिडिओ बनवते तर तुमच्यासोबत सगळेच डिटेल रेसिपी शेअर करावी. तर इथे ना थोडंसं आपण तेल घ्यायचं आहे, यामध्ये थोडीशी मोहरी घ्यायची, हिंग आणि कढीपत्ता टाकायचा आहे. हवं असेल तर लाल मिरची सुद्धा तुम्ही इथे घालू शकता, सॉरी लाल तिखट बोलले त्याबद्दल. आणि हा तडका तुम्ही यावरती घालायचा आणि आपली चटणी इथं बनवून तयार झाली. आता मी खूपच जास्त आहे ना क्लमझी आहे, त्यामुळे ना माझं थोडंसं असं काही ना काही गडबड चालूच असते, त्याकडे थोडंसं दुर्लक्षच करा. सुरुवातीला विचार केलता मस्तपैकी भरपूर भाज्या घालून अप्पम बनवूया, पण नंतर मुलाची फरमाईश आली आज अप्पे नको डोसा बनव म्हणून त्याच्या फरमाईशनुसार आज फक्त डोसा बनतोय. आता डोसा म्हटलं ना त्याला काही खाता येत नाही, त्यामुळे ना त्याला अगदी ना उत्तप्पम बनवून देत असते, जेणेकरून तो डोसा म्हणून तो आरामात एन्जॉय करतो. कारण की ना डोसा म्हटलं ना तो खूप जास्त पातळ येतो आणि क्रिस्पी येतो आणि मुलांना आहे ना खूप जास्त चावायला आहे ना खूप जास्त कंटाळा येतो. माझ्या मुलाला तर खूप जास्त येतं, त्यामुळे ना मी असे अप्पम बनवून ठेवते, उत्तप्पम बनवून ठेवते जे की सॉफ्ट असतात आणि स्पंजी असतात, त्यामुळे तो अगदी इझिली खाऊन घेतो आणि अजिबात नखरे वगैरे सुद्धा करत नाही. हे माझं पहिलं मिंत्राचं पार्सल आहे, जे की मला संध्याकाळी आज रिसीव्ह झालं. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि ज्यावेळेस हा ड्रेस मी ट्राय ऑन करून तुमच्यासोबत शेअर करायला घेतला त्यावेळेस लाईटच चाललेली गेलती. मग काय फायनल क्लिपसाठी मला पूर्ण रात्र वाट बघावी लागली आणि सकाळी हा मी सगळ्यात आधी ट्राय करून बघितला आणि बघू शकतात हा ड्रेस खरंच खूप सुंदर होता. मला वाटत होतं हा मला फिट होतंय का काय वगैरे, पण नाही, अगदी परफेक्ट जमतोय. आणि तुम्हाला जर माझ्यासारखं थोडंसं पोट राहिलं असेल प्रेग्नेन्सीनंतर तर तुम्ही अशा प्रकारचे फ्लोरल आणि जे काही फ्रॉक टाईप ड्रेसेस असतात ना तर यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकतात. कारण की यामध्ये ना आपलं पोट अगदी लपलं जातं, अजिबात दिसत नाही की आपलं पोट राहिलेलं आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. भेटूयात अजून एका ब्लॉगसह. बाय.